Welcome friends. Today we are going to take practice set 1.4, right? Okay, and we have taken the basic of this practice set. Okay, now so the first question is what we have learned in the basic. Okay, लक्षात असेल अशी आशा करतो आणि पुढे चालूयात आपण. त्यात आपण काल सगळ्यात शेवटी एक प्रॉपर्टी पाहिली होती पहा, n ऑफ a युनियन b ची. ती प्रॉपर्टी यूज करून आपल्याला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. So you have given if n of a is equals to 15, right? n of b is equals to 29, n of a intersection b, right? Intersection b is equals to 7. Then find n of a union b. Okay. सो शेवटी जो फॉर्म्युला पाहिला होता तो फॉर्म्युला आहे फक्त, बाकी काही नाही. ओके, बाय द फॉर्म्युला काय यायला पाहिजे पहा, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल्स टू काय असतो, तर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला आहे त्याचा. ठीक आहे, तो फॉर्म्युला आपण पुट केला. नाव व्हॉट इज एन ऑफ ए, एन ऑफ ए इज 15. आता व्हॅल्यू टाकून घ्या. प्लस व्हॉट इज एन ऑफ बी, एन ऑफ बी इज 29 मायनस 7, राईट. आता दोघांचं ऍडिशन करा किंवा यांचं आधी सबट्रॅक्शन करा, कशाही पद्धतीने सॉल्व्ह करू शकता तुम्ही. ठीक आहे, सपोज आपण काय करूयात, हे 15 ला 15 असंच ठेवूयात इथं आणि या दोघांचं सबट्रॅक्शन करूयात. सो 29 मायनस 7 यू विल गेट 22, राईट. ओके, सो आता दोघांचं ऍडिशन जर केलं तर ऍडिशन किती यायला पाहिजे, किती यायला पाहिजे, 5 प्लस 2 7 हिअर अँड हिअर 3 मीन्स 37. म्हणजे तुमचा जो एन ऑफ ए युनियन बी आलेला आहे तो काय आलेला आहे लक्षात येते का बघा, 37. आता हा 37 नेमका काय, एन ऑफ ए युनियन बी म्हणजे काय, याच्यात मिनिमम याच्यात फक्त ए आणि बी हे आलेतच. ठीक आहे, आता ए चा आणि बी चा कोणताही इलेमेंट रिपीट याच्यात नाही, फक्त ए आणि फक्त बी याच्यात आहे. ठीक आहे, रिपीट एलिमेंट याच्यामध्ये येणार नाही, हे क्लिअर करा. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर फर्स्ट. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now we will take the next question of this exercise. Okay, now you have 3 word problems. Okay, one of them is in a hostel there are 125 students. बघा एका हॉस्टेल मध्ये किती मुलं आहेत, सगळे 125. 125 स्टुडंट्स आर देयर, आउट ऑफ विच 80 ड्रिंक्स टी. त्यातले जे 80 मुलं आहेत ते काय करतात, चहा पितात. ठीक आहे, आपण क्लिअर करूयात लगेच सेट कोणता आहे तो. म्हणजे 80 स्टुडंट्स आहेत ते काय करतात, चहा पितात. ओके, त्याच्यानंतर 60 ड्रिंक कॉफी. ओके, 60 स्टुडंट ड्रिंक कॉफी. त्याच्यानंतर सांगितलं 20 ड्रिंक टी अँड कॉफी. 20 मुलं अशी आहेत की जी चहा पण पितात आणि कॉफी पण पितात. ओके, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डोंट ड्रिंक टी ऑर कॉफी. म्हणजे ते काहीही पित नाहीत अशी मुलं किती त्यातले. ठीक आहे, आता बघा आपण आधी काय करूयात, हे वेन डायग्रामच्या थ्रू आपण समजून घेऊया. काय म्हणते बघा, एक हॉस्टेल आहे, दिस इज हॉस्टेल. तो काय झाला मग आपण युनिव्हर्सल सेट म्हणतो. म्हणजे या ठिकाणी यू झाला तो. यू म्हणजे आता याच्यात कोणते मुलं आले, सगळे मुलं याच्यात आले, टोटल स्टुडंट्स आर देअर. ओके, म्हणजे मी असं म्हणू का, यू जो किती आहे 125. क्लिअर. ओके, नाव आता याच्यामध्ये ए आणि बी असे 2 झाले. क्लिअर, ए आणि बी अशा पद्धतीने काय झाले, 2 झाले. हे छोटस होईल जास्त. ओके, असे ए आणि बी झाले. आता याच्यात काय म्हटलंय बघा, 80 मुलं जे आहेत 80 ड्रिंक टी. आता हे जे आहेत ना ते 80 झाले, 80 ड्रिंक टी, पण ते याच्यातले पण झाले हे लक्षात घ्या. क्लिअर. ओके, आता बघा 80 मुलं झाले ते चहा पिणारे झाले, आपण याला ए सेट म्हणूया थोडा वेळ. आणि बी सेट काय आहे पहा, 60 स्टुडंट ड्रिंक कॉफी. म्हणजे या ठिकाणी ह्याच्यात झाले 60 आणि पुढे तुम्हाला सांगितले 20 ड्रिंक टी ऑर टी अँड कॉफी. ओके, म्हणजे काय करतात, हे जे बाकीचे 20 जे उरले नाही इथं असणारे 20, ते 20 काय करतात, चहा पण पितात आणि कॉफी पण. आता मला सांगा, हे 20 म्हणजे याच्यातले आहेत का, हे सेपरेट आहेत. येस, डेफिनेटली हे याच्यातलेच आहेत. म्हणजे हे 80 नसून किती व्हायला पाहिजे, 80 मायनस 20 म्हणजे हे व्हायला पाहिजे 60. म्हणजे फक्त चहा पिणारे जर म्हटलं तर 60 आहे, फक्त चहा.
क्लिअर, फक्त चहावाले 60. तसंच इकडं आपण आता याला काय करूयात, थोडंसं समजेल अशा पद्धतीने लिहूयात. ओके, म्हणजे कशा पद्धतीनं बघा, समजा हे 80 आहेत ना, तर 80 मधून मी -20 करतो, उत्तर किती येईल याचं 60. हे 60 म्हणजे कोणते, फक्त चहा पिणारे झाले. तसंच इकडं तुम्हाला दिले टोटल 60, हे 20 पकडून, ठीक आहे. मग आपण काय करणार, 60 - 20 करणार, हे किती आले 40. आता चेक करा आपला सेट कसा येतो. हे कुठले झाले, 60 फक्त चहा पिणारे, फक्त कॉफी पिणारे, किती झाले 60 + 40 100. आणि हे 20 जे झाले ते किती झाले 120. मग टोटल मुलं किती आहेत 125. मग हे 5 जे आहेत उरलेले ते कुठे आहेत, हे इकडे आहेत. हे जे 5 आहेत ना, ते बाहेर फिरतायत याच्या. क्लिअर. आता हे 5 म्हणजे कोणते झाले, चहा पितायत ते झाले नाही, कॉफी पितायत ते झाले नाही, दोन्ही पितायत ते झाले नाही. मग हे कोणते झाले, जे काहीही पित नाहीत. ठीक आहे, हे झाले ते मुलं, 5 मुलं. क्लिअर. नाव हाऊ टू सॉल्व. आता हे सॉल्व कसं करायचं, आपल्याला काय काय दिलं ते आधी आपण क्लिअर करूयात. सो इन अ हॉस्टेल टोटल स्टुडंट्स इन अ हॉस्टेल, टोटल स्टुडंट्स इन हॉस्टेल, हॉस्टेल मधली एकूण मुलं. ठीक आहे, काय किती आहेत बघा, n ऑफ u ज्याला आपण म्हणूयात, किती आहे बघा, आपण असं म्हणूयात, सेट ऑफ टोटल स्टुडंट्स इन हॉस्टेल u. ओके, u. आणि पुढं आपण त्याला मांडूयात अशा पद्धतीने की n ऑफ u किती आहे 125. क्लिअर. आता सेट ऑफ स्टुडंट्स who drink टी, पहिल्यांदा तुम्हाला चहाचं दिलं तर टी इज इक्वल्स टू, आपण त्या सेटला ए पकडूयात, आणि n ऑफ ए बरोबर किती पकडायचं, मग तुम्हाला 80. ठीक आहे, चहा पिणारी. मग आता चहा या 80 मध्ये चहा पिणारे आणि कॉफीवाले पण काही जण आहेत, पण चहा पितात ना ते, म्हणून ते याच्यात आहेत. ठीक आहे. सो सेट ऑफ स्टुडंट्स हू ड्रिंक कॉफी, राईट. याच्यात आता कॉफीवाले आले, याला आपण काय म्हणूयात, बी म्हणूयात. आणि n ऑफ बी मांडूयात आपण किती, याचा n ऑफ बी तुम्हाला दिलेला आहे 60. क्लिअर. ओके, कोणत्या लक्षात आलं हे. ओके, आता पुढे जायचं आपल्याला. हे जे मुलं आहेत 20, ते कोणते आहेत, जे चहा आणि कॉफी दोन्ही बोथ ड्रिंक. ओके, दोन्ही काय करतात, दोन्ही ड्रिंक्स ते घेतात. म्हणजे काय बघा, द सेट ऑफ स्टुडंट्स who drink both टी अँड कॉफी. ठीक आहे, ह्याच्यात कोणते येणार आहेत बघा, ए इंटरसेक्शन बी याच्यात येणार. ठीक आहे, म्हणून n ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू, किती मुलं आहेत असे 20, म्हणून झाले 20. क्लिअर आहे. आता पहा आपल्याला काय काढायचं, आपल्याला एकूण मुलं आपल्याकडे आहेत का बघा बरं, एकूण मुलं ते 125. ठीक आहे, आपल्याकडे n ऑफ ए युनियन बी आहे का, नाही. आपल्याकडे n ऑफ ए युनियन बी नाही, कारण n ऑफ ए युनियन बी म्हणजे कोणते आले माहितीये का, हे टोटल येतील पण त्याच्यात. ठीक आहे, कारण आपल्याकडे बघा काय काय आहे, n ऑफ ए आहे, n ऑफ बी आहे, आणि n ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे. मीन्स n ऑफ ए युनियन बी इज इक्वल्स टू काय यायला पाहिजे, n ऑफ ए प्लस n ऑफ बी minus n of a intersection b, right? Okay, so now what is a, n of a is equals to 80 plus 60 minus what, I think 20, right? Okay, किती झाले बघा बरं, हे झालं 140, right? So 140 minus 20 you will get, किती भेटले 120. आता हे 120 म्हणजे कोणते झाले, ऍटलिस्ट 1 ड्रिंक पितातच. हे किती झाले, हे कुठले झाले कळलं का, हे जे 120 आहेत, हे सगळे हे 120 आहेत. ठीक आहे, कमीत कमी एक ड्रिंक तर पितात. आता इथं 2 वाले पण आहेत, पण कमीत कमी एक म्हटलंय मी, कमीत कमी एक ड्रिंक काय करतात ते पितात. मीन्स ए युनियन बी आपल्याला इथं भेटला. ओके, आता आपल्याला काय काढायचंय पहा, की एकही ड्रिंक न पिणारी मुलं. ओके, स्टुडंट्स बघा, तुम्हाला शेवटी क्वेश्चन मध्ये पण तेच विचारलंय पहा, की फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हु डोंट ड्रिंक टी और कॉफी. ओके, स्टुडंट्स हु डोंट ड्रिंक
टी और कॉफी, जे चहा किंवा कॉफी पित नाहीत अशी मुलं. सो एन ऑफ यू मायनस एन ऑफ ए union B. So it means 125 minus 120. So that will be the answer. 5 students are there who don't drink tea or coffee. जे चहा पण पित नाहीत आणि कॉफी पण पित नाहीत अशी मुलं एवढे निघतील. ओके, सो टेक दिस स्क्रीनशॉट. क्वेश्चन खूप सोपा आहे, फक्त समजून घ्यायचं तुम्हाला. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now we will see the next question. The next question is in the competitive exam 50 student passed in English. किती मुलं आहेत बघा, 50 मुलं इंग्लिश मध्ये पास आहेत. 60 student passed in maths. 60 मुलं मॅथ्स मध्ये पास आहेत. 40 student passed in both. दोन्ही मध्ये पास असणारी मुलं 40 आहेत. ठीक आहे. Then in both none of them fail in both in the subject. म्हणजे एकही स्टुडंट फेल झालेला नाही. The number then find the number of students who passed at least in one subject. किमान एका सब्जेक्ट मध्ये पास झालेली मुलं काढा, किमान एका. ठीक आहे, पुन्हा एकदा आपण वेन डायग्राम काढूया त्याच्यासाठी समजून घेण्यासाठी. ठीक आहे, काय म्हटलंय बघा, टोटल स्टुडंट्स आपल्याला माहिती आहेत का किती मुलं आहेत म्हणून. किती मुलं आहेत त्याच्याशी आपल्याला दिलेलं नाही. ठीक आहे, आता ऍक्च्युली पहा इथं कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. तुम्हाला दिलंय किती इझी मेथडला, तुम्हाला सांगितलंय काय त्यांना, आपण त्याला थोडंसं दूर ठेवूयात आणि आपण इझी मेथड कडे येऊया. काय सांगितलंय, क्वेश्चन नंबर 3 इज दॅट. ओके, सो सेट ऑफ स्टुडंट हू पास्ड इन इंग्लिश. पहिल्यांदा आपण मांडूयात, सपोज करूयात सेट ऑफ स्टुडंट्स पास्ड इन इंग्लिश. ठीक आहे, पकडूयात आपण समजा ई असं सेट घेऊयात. ठीक आहे, सो एन ऑफ ई काय भेटतो सांगा तुम्हाला. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर, आय थिंक 50 स्टुडंट्स आर देअर, राईट. सो 50 स्टुडंट्स, राईट. सो त्याच्यानंतर आपण घेऊयात सेट ऑफ स्टुडंट पास्ड इन मॅथ्स. मॅथ्स मध्ये पास असणारी मुलं आपण पकडूयात त्याचा सेट एम. सो एन ऑफ एम काय भेटतो सांगा तुम्हाला, 60 स्टुडंट्स आर देअर, राईट. आणि सेट ऑफ स्टुडंट्स passed in both subject is equals to, याच्यात काय आला पाहिजे, ए इंटरसेक्शन बी. म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी काय आला पाहिजे सांगा. यू हॅव गिवन दॅट 40 स्टुडंट्स आर देअर, राईट. ओके, 40 स्टुडंट पास्ड इन बोथ. आता तुम्हाला क्वेश्चन काय केलं ते क्लिअर करा. क्वेश्चन असं म्हणतोय की असे स्टुडंट काढा की जे ऍटलिस्ट एका सब्जेक्ट मध्ये पास झाले. आता मला सांगा, हे आपण लिहिलं समजा. ठीक आहे, याच्यात ए चे एलिमेंट लिहिले, याच्यात बी चे एलिमेंट लिहिले. क्लिअर आहे. ओके, आता याच्यात बघा, हेच आपण इथं याच्यात मांडूया. समजा ए इंटरसेक्शन बी इथं 40 आले. क्लिअर आहे, ए इंटरसेक्शन बी 40 आले. त्याच्यानंतर ई म्हणजे याच्यात आपण ए मांडण्यापेक्षा आपण याला काय करूया, इंग्लिश आणि मॅथ्स असं मांडूया. सो हे याच्यात आले. क्लिअर. आता आपण इथं ए लिहिले पहा, ए इंटरसेक्शन बी लिहायच्या ऐवजी काय लिहावं लागेल आपल्याला, ई इंटरसेक्शन एम. ओके, आपण नाव चेंज केलं. तुम्ही लिहू शकता कुठलंही नाव, काही अडचण नाही. ओके, आता पहा, हे ई वाले झाले, हे एम वाले झाले. ई वाले टोटल सांगितले तुम्हाला 50. टोटल किती सांगितले तुम्हाला, 50. ओके, मग याच्यात मी 50 आधी लिहून घेतले. क्लिअर. त्याच्यानंतर याच्यात सांगितले 60. ओके, आता हे जे 40 आहेत ते कुठले आहेत, दोन्हीकडेचे आहेत. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली फक्त मॅथ मध्ये पास झालेले किती आहेत, फक्त मॅथ मध्ये, तर ते किती भेटतील तुम्हाला, ह्या 60 मधून हे मायनस करावं लागतील. म्हणजे किती भेटतील, 20 भेटतील फक्त मॅथवाल्या, ऍटलिस्ट वन सब्जेक्ट म्हटलं. आणि ह्याच्यात किती भेटतील, 10च भेटतील. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे काय करावं लागेल, दोन्हीचं काढून घ्यावं लागेल. आणि आपल्याला आता काढावं लागेल मग त्याचा युनियन सेट, राईट. ओके, तर आता युनियन सेट कसा काढणार बघा आपण. सो एन ऑफ ए, सॉरी ए म्हणण्यापेक्षा आता काय करूयात आपण, ई युनियन बी, ई युनियन एम, सॉरी, इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला याचा सांगा, एन ऑफ ई प्लस एन ऑफ एम मायनस एन ऑफ ई इंटरसेक्शन एम. ओके, आता टाकून घ्या किमती याच्या. सांगा ई किती आहे, ई इज 50 मायनस 60, सॉरी प्लस 60 आणि पुन्हा मायनस काय आला पाहिजे, 40. सो काय आलं पहा बरं आता आन्सर. सो हिअर इज 50
50 प्लस 60 काय आलं पाहिजे 110 मायनस 40. उत्तर काय आलं तुमचं 70. आपण अरे बापरे. ओके, आपण इथं काय घेतलं होतं पहा, आठवतंय का पहा, पण अशा पद्धतीने घेतलं होतं. याच्यात मला वाटतं किती होतं 50, तर 50 आपण इथं 40 घेतल्यामुळे इथं किती आलं तर 10 आलं होतं राईट. आणि इथं 60 होतं बरोबर आहे. आणि 40 असल्यामुळे इथं किती आलं होतं 20 आलं होतं. क्लिअर आहे. मग आता आपण हे 40 पकडलं होतं, ठीक आहे, 40 आलं होतं. 40 प्लस 20 60 आणि 10 70. अशा पद्धतीने 70 स्टुडंट्स असे आहेत की जे ऍटलिस्ट इंग्लिशमध्ये किंवा मॅथमध्ये कुठल्या तरी एका सब्जेक्टमध्ये पास झालेलेच आहेत. ठीक आहे. याच्यात हे जे आपण घेतलेत ना 40 ते घेतलेत, पण कसे घेतलेत ते एकदाच घेतले, डबल नाही घेतले. ठीक आहे. सो दिस इज क्वेश्चन नंबर 3. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. क्वेश्चन समजून घ्या काय म्हणतोय ते. हे आपल्याला काढायचं, हे रिझन काय, हे म्हणजे नेमकं काय हे समजलं पाहिजे. ऍटलिस्ट इंग्लिश किंवा मॅथ्समध्ये पास झालेली मुलं आहेत. ह्याच्यात रिपीट कुणीही नाही, इंग्लिशवाला डबल आला नाही किंवा मॅथ्सवाला डबल आलेला नाही. या क्वेश्चनचा अर्थ कळायला पाहिजे. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. ओके, क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो फक्त कसा आहे, दिसायला मोठा आहे पण आन्सर त्याचं खूप इझी आहे. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं की हा खूप मोठा क्वेश्चन आहे, खूप अवघड आहे. बिलकुल नाही, तसं बिलकुल नाही. ओके, सो आधी क्वेश्चन आपण समजून घेऊयात. अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स. क्लिअर झालं. वर्गात मुलं किती आहेत, 220 मुलांचा सर्वे घेण्यात आला. ठीक आहे. तर मग त्याच्यात आता आपल्याला मुलं लक्षात आली. टोटल मुलं किती आहेत 220. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला लगेच इथं क्वेश्चन 4 टोटल स्टुडंट्स इज इक्वल्स टू काय घेणार आपण 220. म्हणजे मी असं म्हणू का एन ऑफ यू इज इक्वल्स टू 220. एन ऑफ यू म्हणजे कळलं ना, सगळे मुलं आले. दिस इज युनिव्हर्सल सेट राईट. ओके, अशा पद्धतीने इथं मी काढून घेतो वाटल्यास. ठीक आहे. हे झाला यू, ज्याला आपण 220 म्हणतो. क्लिअर आहे. आपण याच्यातच आधी क्लिअर करूयात, मग तिकडे जाऊया. काय म्हणतंय बघा, ऑफ स्टुडंट 9 आउट ऑफ विच 130 स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंग आवडणारी मुलं किती आहेत सांगितले तुम्हाला. आता बघा, हे रॉक क्लाइम्बिंग वाले आल्या किती आहेत, आपण त्याला सेट एच म्हणूया. ठीक आहे. सो रॉक क्लाइम्बिंग वाले आहेत 130 मुलं. क्लिअर. त्याच्यानंतर सांगितलेलं पुढचं असेल. पुढं काय सांगितलं बघा, अँड 180 स्टुडंट इन्फॉर्म देअर हॉबी ॲज स्काय वॉचिंग. म्हणजे स्काय वॉचिंग वाले किती आहेत मुलं 180 स्टुडंट्स आहेत. म्हणजे याच्यात 180 स्टुडंट. आता कॉमन काय आहेत का बघा बरं तशी मुलं की दोन्ही आवडणारे. द स्टुडंट फॉलो बोथ हॉबीज आहेत, म्हणजे या ठिकाणी हा याच्यात येणार आहे. किती आले हे 180 स्टुडंट्स. क्लिअर. आता बघा क्वेश्चन का याचा आन्सर काढणं किती सोपं आहे, फक्त समजून घ्यावे. हे 130 कोणते आले रॉक क्लाइम्बिंग वाले, आणि हे बी म्हणजे कोणते आले स्काय वॉचिंग वाले. ठीक आहे. आणि आता इथं जे आले ते कॉमन आले, ते किती आहेत 110 राईट. 110 स्टुडंट्स फॉलो बोथ हॉबीज, ही पण आणि ही पण. आता मला सांगा, जर 110 स्टुडंट फॉलो बोथ हॉबीज, देन हाऊ मेनी स्टुडंट फॉलो ओनली स्काय वॉचिंग. फक्त स्काय वॉचिंग बघणारे किती मुलं आले, त्या 180 मधून हे 110 मायनस झाले. म्हणजे फक्त जर स्काय वॉचिंग वाले काढले तर किती येतील, फक्त स्काय वॉचिंग तर ते येतील 70. फक्त रॉक क्लाइम्बिंग वाले जर काढायचे म्हटलं तर 130 मधून 110 गेले, म्हणजे किती उरले फक्त 20 मुलं असे आहेत की ज्यांना काय आवडतं, फक्त त्यांना रॉक क्लाइम्बिंग आवडतं. क्लिअर. ओके. आता पुढं काय सांगितलं बघा, पुढं तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यांना. ठीक आहे. आता हे तर क्लिअर झालं. हे 70 म्हणजे कोणते आले, ओनली फॉलो द बी सेट. बी सेट जो असेल रॉक क्लाइम्बिंग आले स्काय वॉचिंग आहे. ठीक आहे. तर स्काय वॉचिंग करणारे फक्त स्काय वॉचिंग बरं का, याच्यात एकही इकडचा येणार नाही. क्लिअर. आता वाटल्यास आपण चेक करून सुद्धा बघू शकता. हे जे आहेत आता हे कोणते आले माहिती आहे का, ए युनियन बी वाले आले. ह्या तिघांचं ऍडिशन जर झालं तर हे कोणतं झालं, ए युनियन बी झालं, कारण ह्याच्यात रिपीट कोणी येणार नाही पुन्हा. क्लिअर. ओके. सो आता हे झालं आपलं क्लिअरेशन कशाचं, की नेमकं 70 काय आणि 20 काय. ओके. सो हे जे आहेत ना 70 आणि 20 यांना एकच हॉबी आहे कुठला तरी, यांना एकच हॉबी. आणि मधले हे जे 10 आहेत ना त्यांचा 110 आहेत ना त्यांचा एक पाय इकडे आणि एक पाय इकडे, दोन्हीकडे आहेत. ठीक आहे. दोन्हीकडे असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण ते याच्या वेळेस नाही करे, याच्या वेळेस आपण पाहतो पहा की
मतदानाच्या वेळेस काही लोक असे कट्टर असतात की मी याच पक्षाला मतदान देईल, हे असे आहेत. हे पण असतात की नाही नाही मी तुझ्या पक्षाकडे येणार नाही, माझा पक्ष हाच आहे, मी याच पक्षाला देईल. आणि हे जे मधले असतात ते दोन्हीकडे चालणारे असतात, लाईक दिस, हे तसे आहेत. ओके, सो आता लक्षात आलं असेल की टोटल हे झाले. त्याच्यातून आता आपण इकडे जाऊ. तर पहिला क्वेश्चन काय म्हणतो पण, देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. कुठलाच हॉबी नसणारी मुलं जी इथं फिरत असतील, जे इथं असतील ना ती मुलं म्हणजे कोणती झाली, ज्यांना एकही हॉबी नाही. आपण चेक करू ना, हे किती आहेत, 70 प्लस 110 किती, 110 झालं 190 झालं का. ओके, सो 190 हे झाले स्टुडंट, सॉरी 180 स्टुडंट्स आर देअर, सॉरी. सो 180 प्लस 200 किती, 180 प्लस 20 किती झाले 200. म्हणजे 200 स्टुडंट हे झाले ए युनियन बी मधले, आणि हे 220 म्हणजे इथे किती उरले 20. आता हे 20 जे आहेत ना त्यांना कोणताही छंद नाही, ते नेहमी बाहेर बसतात, त्यांना कुठलाच छंद नाही. मी त्यांना स्काय वॉचिंग करायचं नाही किंवा रॉक क्लाइम्बिंग करायचं नाही. ते आपलं जस्ट त्या ट्रिपमध्ये जाणार आणि कुठंतरी एका बाजूला बसून लोक काय करतात ते बघणार आहे. दोज आर 20 स्टुडंट्स. क्लिअर. ओके, हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो बघा, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. आता काढले की आपण फक्त रॉक क्लाइम्बिंग वाले किती 20. आणि मला वाटतं तिसरा क्वेश्चन स्काय वॉचिंग असेल, ओनली स्काय वॉचिंग 70. किती सोपा क्वेश्चन आहे, क्योंकि फक्त आपल्याला ते मांडता आलं पाहिजे. क्लिअर. ओके, नाव वी विल सॉल्व दिस क्वेश्चन. ओके, सो आता आपण काढलं इथं एन ऑफ यू झालाय. ओके, सो आता आपण काय काढूयात, समजा एन ऑफ ए, सेट ऑफ स्टुडंट्स who follow काय, रॉक क्लाइम्बिंग म्हणू का, पहिला रॉक क्लाइम्बिंग आहे. ठीक आहे, रॉक क्लाइम्बिंग इज इक्वल्स टू, आपण त्याला काय म्हणूयात ए. आणि लगेच मी याच्या पुढे लिहितो एन ऑफ ए इज इक्वल्स टू किती आहे 130. लक्षात घ्या आहे 130 म्हणजे हे याच्यातले पण 110 आलेत त्याच्यात. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर सेट ऑफ स्टुडंट्स who follows काय, स्काय वॉचिंग ॲज देअर हॉबी. किती आहेत त्याला आपण सेट बी म्हणूयात. आणि एन ऑफ बी आपण काय मांडलंय त्याचा किती आहे 180 ना, हा 180 स्टुडंट्स. आणि दोन्हीही गोष्टी आवडणार आहे. दोन्ही गोष्टी म्हणजे कोणत्या, स्काय वॉचिंग आणि रॉक क्लाइम्बिंग. ओके, स्टुडंट्स हू फॉलो बोथ हॉबीज, दोन्ही हॉबीज फॉलो करणारे जे आहेत तर ते आपण मांडून घेऊयात. त्याला आपण मांडूयात ए इंटरसेक्शन बी. बरोबर आहे का, ए आणि बी दोन्ही असणार आहे. सो एन ऑफ ए इंटरसेक्शन बी विल बी काय असायला पाहिजे 110. हे फक्त गिवन आहे बरं, आतापर्यंत लिहिलं आपण हे सगळं त्याच्यातलं ते आपण इथं काढून घ्यायचं आधी. ठीक आहे, सो नाव ए युनियन बी आपला काढायचं राहिला. सो वी विल फाइंड ए युनियन बी नाव. ओके, आता ए युनियन बी म्हणजे नेमकं काय माहिती आहे का, ॲटलिस्ट फॉलो द वन हॉबी. ओके, स्टुडंट हू फॉलोज ॲटलिस्ट वन हॉबी. ओके, स्टुडंट्स हू फॉलो ॲटलिस्ट वन हॉबी. किमान एक हॉबी असणारी मुलं आपण सुरुवातीला आता काढतोय. त्याला आपण काय म्हणूयात एन ऑफ ए युनियन बी. आता एन ऑफ ए युनियन बी आपल्याला काढायचं. मग कसं काढणार, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल्स टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. क्लिअर आहे का. हे कोणते मुलं, ॲटलिस्ट वन हॉबी त्यांच्याकडे आहे. सो एन ऑफ ए वाले किती आहेत पहा बरं, एन ऑफ ए वाले 130 मायनस किती झाले याचे 180 सॉरी इथं प्लस यायला पाहिजे, प्लस ॲज इट इज, आणि मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी वाले 110. ओके, सो आपण या दोघांचं ॲडिशन केलं आधी तरी चालेल. सो 0 0 0 ॲज इट इज, 8 + 3 11. ओके, देन इथं कॅरी 1 आला पाहिजे 310 मायनस 110. सो व्हॉट विल बी द आन्सर, द आन्सर विल बी 200. इज इट राईट. सो एन ऑफ ए इंटरसेक्शन ए युनियन बी इज इक्वल्स टू 200. आता हे 200 स्टुडंट म्हणजे कोणते झाले, ज्यांना काही ना काहीतरी छंद आहे. मग रॉक क्लाइम्बिंग असेल, हा असेल
किमान एक छंद म्हणजे काही ना काही छंद आहे त्यांना, असे मुलं याच्यात आले. ठीक आहे, हे पण आले, पण हे याच्यातला तरी आला किंवा याच्यातला आला, डबल त्यांना घेतलेलं नाही. ऍटलिस्ट वन हॉबी त्यांना आहे म्हणजे आहे. ठीक आहे, फक्त एकच हॉबीवाले नाही, ऍटलिस्ट एक तरी, दोन पण असू शकतात, म्हणजे त्यांना हा असू शकतो हा असू शकतो, पण हे ज्यांना छंद आहे असे हे आले. ओके, सो आता आपल्याला काढायचं आहे काय की स्टुडंट, असे स्टुडंट की ज्यांना एकही हॉबी नाही. देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी हॉबी. ओके, नाव स्टुडंट्स who do not have any hobby, ज्यांना एकही छंद नाही, ते कसा काढणार, तर n of u minus n of a union b मधून काढणार आपण. सो 220 स्टुडंट्स आर देअर मायनस 200. सो 20 स्टुडंट्स हे असे आहेत की ज्यांना कोणताही छंद नाही, जे फक्त येऊन बसतात वर्गात, ज्यांना गणित आवडत नाही, ज्यांना मॅथ आवडत नाही, ज्यांना शिक्षणात इंटरेस्ट नाही, असे. ठीक आहे, असे काही वर्गात असतात ना मुलं की जे फक्त घरचे पाठवतात म्हणून येतात. ठीक आहे, असतो त्यांना छंद, पण त्यांचा याच्याशी रिलेटेड नसतो, त्यांना कुठली तरी एका दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीत त्यांना जास्त रस असतो. ठीक आहे, म्हणजे असं नाही की ते वर्गात आलेत म्हणजे ते इथं हुशार नाहीत म्हणजे ते बाहेर आलेत, त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा छंद असतो. ठीक आहे, पण ते याच्याशी रिलेटेड नसतं, असंही काही काही वेळेस होतं. ठीक आहे, सो हे 20 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांना हे पण नाही आवडत आणि यांना हे पण आवडत नाही. ओके, असे काही. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो हॉबी ऑफ रॉक क्लाइंबिंग ओनली. ओके, the students who follow the hobby of rock climbing only. फक्त रॉक क्लाइम्बिंग आवडणारे मुलं, फक्त रॉक क्लाइम्बिंग, ते कसे काढणार बघा. आता हे जे आहेत ते रॉक क्लाइम्बिंग वाले, हे ए मध्ये जेवढे आहेत तेवढे. ठीक आहे, म्हणजे ते आले एन ऑफ ए आपण काढणार रॉक क्लाइम्बिंग वाले. पण फक्त रॉक क्लाइम्बिंग वाले काढायचं म्हणलं की कॉमन वाले बाजूला काढावं लागतील, कारण यांना काय आहे, हा पण छंद आहे ना. फक्त रॉक क्लाइम्बिंग म्हटलं की फक्त तेवढंच आलं पाहिजे, त्यांना दुसरं नाही. मग त्याच्यात त्या संघातले इकडे जरा जे बाजूला काढायचं, आम्ही फक्त रॉक क्लाइम्बिंग वाले. ठीक आहे, मग इथं काय आलं पाहिजे, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, म्हणजेच काय आलं बघा 130 मायनस किती यायला पाहिजे 110, दॅट विल बी ऑल्सो 20. म्हणजे हे 20 स्टुडंट असे आहेत की ज्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंग आवडतं. आता थर्ड क्वेश्चन आय थिंक यू कॅन सॉल्व. त्या थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं की द स्टुडंट्स who follow the hobby of sky watching, right? Who follow the only hobby म्हणूयात, who follow the hobby of sky watching only. ठीक आहे, फक्त स्काय वॉचिंग वाले याच्यामध्ये आले. आता ते कसे येतील, एन ऑफ इथं काय यायला पाहिजे, बी यायला पाहिजे, कारण बी मध्ये म्हणजे सगळे स्काय वॉचिंग वाले आले, मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, आय थिंक यू कॅन सॉल्व नाउ. व्हॉट इज बी? बी इज 180. So in 180 minus 110, so what will be the answer? 70 students are there who has only the hobby as what? Sky watching करणारे फक्त 70, फक्त स्काय वॉचिंग करणारे 70, फक्त रॉक क्लाइम्बिंग करणारे 20, दोन्ही करणारे 110 आणि काहीच न करणारे 20. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 सोपा आहे, मोठा दिसतोय म्हणून दुर्लक्ष करू नका. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now the last question of this practice set. Observe the figure, observe the Venn diagram and answer the following. Right? Okay, तुम्हाला काय सांगितलं, एक फिगर दिलेली आहे Venn diagram, आणि त्याच्यावरून तुम्हाला फक्त ए सेट मध्ये कोणते एलिमेंट्स येतील, बी मध्ये कोण येतील हे फक्त लिहायचं. सो टेल मी द एलिमेंट्स इन सेट ए. सेट ए मधले एलिमेंट आपल्याला फक्त लिहायचे. मग आपण याला सेट ए म्हटलेलं आहे आणि याला सेट बी म्हटलं, बरोबर आहे. ओके, सेट ए अँड सेट बी. आता तुम्हाला ए मधले एलिमेंट्स लिहायचे, म्हणजे कोणते एलिमेंट्स तुम्ही इथे लिहिणार, आपल्याला एलिमेंट्स फक्त ए मध्ये असणार आहे. मग फक्त ए मध्ये म्हणजे एक्स वाय झेड आहेत का? नाही.
ए मध्ये असणारे एलिमेंट एम आणि एन सुद्धा आहेत. क्लिअर? ओके. तो काय यायला पाहिजेत बघा इथं मग एक्स वाय झेड एम एन, दोज आर द एलिमेंट्स इन सेट ए. सेट बी तसेच एलिमेंट येतील. सेट सॉरी पॉइंट पी क्यू आर एम एन हे एलिमेंट्स कशाचे आले? बी चे. त्याच्यानंतर आता ए युनियन बी. आता ए युनियन बी मध्ये कोणते एलिमेंट्स लिहिणार तुम्ही? ए आणि बी चे लिहिणार, म्हणजे या दोघांचेच लिहिणार. फक्त जे कॉमन एलिमेंट आहेत ते काय करणार? एकदाच लिहिणार. म्हणजे कसं लिहिणार? समजा आपण ए च्या आधी लिहूयात एक्स वाय झेड, नंतर बी चे लिहा पी क्यू आर पी क्यू आर, आणि जे कॉमन आहेत ते लिहा व्हॉट एम अँड एन. राईट? हे झाले ए युनियन बी. नंतर यू मध्ये कोणते एलिमेंट येणार? सगळे एलिमेंट येणार, कारण यू म्हणजे सगळं, म्हणजे भारत आहे. भारतात सगळेच आलं, गावं आली, नंतर महाराष्ट्र आला किंवा राज्य आले, सगळे तालुके आले, जिल्हे आले, सगळेच आलं, कारण यू आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये कोणते येणार? मग बघा सगळे एलिमेंट आपण याच्यात लिहिणार एक्स वाय झेड पी क्यू आर एम एन, आणि हा जो बाहेर फिरतो ना एस टी, तो सुद्धा एस टी याच्यात येणारच. ओके. क्लिअर? त्याच्यानंतर आता ए डॅश काढायचं म्हणलं किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ ए काढायचं म्हटलं की फक्त ए कडे पाहायचं. ए मध्ये कोण कोण पाहायचं? एक्स वाय झेड एम एन. ठीक आहे. आता पहा आपल्याला कोणते एलिमेंट्स लिहायचे नाहीत, फक्त हे सोडून याच्यातले सगळे लिहायचे. किती इझी क्वेश्चन आहे पहा. आपल्याला ए कॉम्प्लिमेंट ऑफ ए काढायचं ना, तर काय करायचं? याच्याकडे जे आहेत ना ते फक्त लिहायचे नाहीत. मग कुठले? एक्स वाय झेड एम एन याच्याकडे. हे एक्स वाय झेड कटला आणि हे एम एन, म्हणजे राहिलं काय? पी क्यू आर राहिला. सो पी क्यू आर. आणखीन एस टी पण राहिला. जसंच बी आपल्याला काढायचं म्हटलं तर बी काढताना तुम्ही काय करणार? मग आता युनिव्हर्सल मधले ते एलिमेंट लिहायचे जे बी मध्ये नाहीत. बी मध्ये आहेत ते लिहायचे नाहीत. म्हणजे काय? पी क्यू आर एम एन सोडून सगळे लिहायचे. पी क्यू आर एम एन म्हणल्यावर पी क्यू आर एम एन सोडा, पी क्यू आर आणि हा एम एन सोडा, म्हणजे काय? एक्स वाय झेड आणि एस टी लिहावा लागेल. ठीक आहे. सो एक्स वाय झेड आणि एस टी, एक्स वाय झेड आणि एस टी हे एलिमेंट्स कोणाचे आले? कॉम्प्लिमेंट ऑफ बी. ठीक आहे. म्हणजे हे सोडावं लागतील तुम्हाला फक्त, आणि बाकी एक्स वाय झेड आणि एस टी त्याच्या बाहेर असणार आहे. ठीक आहे. आणि ए युनियन बी चा तुम्हाला काय सांगितलं त्यांना? आता कॉम्प्लिमेंट हा आहे ए युनियन बी. क्लिअर? आता ह्याच्यातले एलिमेंट्स याच्यात आहेत, सॉरी याच्यात आहेत पण याच्यात नाहीत असे एलिमेंट्स कोणते ते पहा, कारण आपल्याला त्याचा कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे. म्हणजे ए युनियन बी मधले एलिमेंट लिहायचे नाहीत, ते सोडून जे उरले ते लिहायचे. हे एक्स वाय झेड पी क्यू आर एम एन सोडून याच्यातले बघा कोणते राहतात? एक्स वाय झेड गेला, पी क्यू आर गेला, एम एन गेला, राहिला काय? फक्त एस टी. So you will write here S T. Okay. So this will be the set of complement of A union B. Okay. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक्सरसाइज काय करायचा आहे? सॉल्व करायचा आहे. ओके. सो वी हॅव डन दिस चॅप्टर ऑल्सो, दिस एक्सरसाइज ऑल्सो. ओके. आणखीन ही आपल्याला हे जे सॉल्व करतायत त्यावेळेस फक्त काळजी कुठल्या गोष्टीची घ्यायची की आपण ए युनियन बी आणि युनिव्हर्सल हे सारखं मांडायला नको. ठीक आहे. टोटल म्हटलं की तुमचा तो युनिव्हर्सल सेट असतो, आणि जर समजा ए आणि बी चं ऍडिशन असेल आणि त्यात कॉमन एकदाच घेतला जातोय अशी कंडिशन ज्यावेळेस असते बघा, हा युनिव्हर्सल आहे आणि हा युनियन आहे, यांच्यात फरक आहे ना काही ना काही. ठीक आहे. युनियन म्हटलं की हे पण आले त्याच्यात, हे त्याच्यात आले नाही, हे ए आणि बी मधलेच आले एलिमेंट्स. ठीक आहे. तर ते समजून घ्यायचे तुम्हाला. तसा जर विचार केला तर खूप खूप सोपा हा पूर्ण चॅप्टरच आहे, फक्त थोडंसं समजून घ्यायला वेळ आणि त्या प्रॉपर्टीज समजून घ्यायच्यात व्यवस्थित. ओके. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे व्हिडिओज आणखीन पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला आवडला असेल तर. ओके. चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर, आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. ओके. हॅव अ नाईस डे.